हॅलो स्टुडंट्स, आज आपण अभ्यास करूया फ्लावरचं सेक्शुअल रिप्रोडक्शन. ठीक आहे. बघा, फ्लावरचे दोन आपण करतो सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये महत्वाचे. त्यामध्ये पहिला आपण घेऊया इकडे जरा थोडं फिमेल फ्लावर प्लांट, फिमेल फ्लावर पार्ट. फिमेल फ्लावर पार्टचं दुसरं नाव आहे गायनोसियम. बघा, काय नाव आहे याचं? गायनोसियम. आता गायनोसियम मध्ये नक्की काय काय पार्ट येतात त्याच्याबद्दल आपण माहिती घेऊ. आपण त्याचं एक स्ट्रक्चर काढूया आपण छोटासा एक. बघा इथे, ठीक आहे. वाह, ह्याला फिमेल फ्लावर पार्ट. त्यातला पहिला बघा स्टिग्मा. ह्याला नाव काय दिलं आपण? स्टिग्मा. ह्याला नाव काय दिलं बघा? स्टाईल. आणि ह्याला नाव काय दिलं? ओव्हरी. आणि ह्या तिघांना आपण एकत्रित काय म्हणतो? गायनोसियम. काय बोलायचं आपल्याला तिघांना एकत्रित? गायनोसियम. हे कळलं फिमेल फ्लॉवर पार्टचं. ठीक आहे. आता आपण दुसरीकडे बघूया. लक्ष द्या, मेल फ्लॉवर पार्ट. मेल फ्लॉवर पार्ट. मेल फ्लॉवर पार्टचं नाव बघा दुसरं अँड्रोसियम. काय बोलायचं आहे तुम्हाला? अँड्रोसियम. हे त्याचं नाव झालं. ठीक आहे. आता अँड्रोसियम बघा कसं दाखवायचं आपल्याला. इथं मी जरासं ब्ल्यू मध्ये घेतो म्हणजे बरं पडेल, तुम्हालाही कळेल फरक त्यातला. हे बघा, ठीक आहे. आता इथे जो वरचा जो पार्ट आहे याला बोलतो आपण अँथर. काय बोलतो? अँथर. आणि हा जो खालचा जो पार्ट आहे त्याला बोलायचं आपण फिलामेंट. ठीक आहे. अँथर आणि काय झालं? फिलामेंट. मग यांनाच आपण एकत्रित काय म्हणतो एक प्रकारे? अँड्रोसियम. कळलं? अशा पद्धतीने फ्लावरचं ह्याला एसेन्शियल रोल म्हणजे काय? पार्ट असं सुद्धा आपण म्हणतो फ्लावरचं. ओके. पहिला कोणता होता? अँड्रोसियम. दुसरा कोणता आहे? गायनोसियम. गायनोसियम मध्ये 3 पार्ट येतात, स्टिग्मा, स्टाईल, ओव्हरी. आणि अँड्रोसियम मध्ये 2 पार्ट येतात, अँथर आणि फिलामेंट. ठीक आहे. स्क्रीनशॉट घ्यायचं, स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही. मग असे आपण फ्लावरचे 2 पार्ट बघितले, अँड्रोसियम आणि काय बोलला? गायनोसियम. अँड्रोसियम काय होता? मेल फ्लॉवर पार्ट. आणि गायनोसियम काय होता? फिमेल फ्लॉवर पार्ट. मग त्याचे आपण डिफरंट पार्ट सुद्धा आपण बघितले. ठीक आहे. आता आपल्याला काय बघायचं? पोलिनेशन. आता पोलिनेशन म्हणजे नक्की काय तर त्याची मिनिंग आपण कव्हर करून घेऊया आधी. ठीक आहे. बघा, पोलिनेशन म्हणजे काय? बघा, ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन. काय बोलीच केलं बघा मी? ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन. देखा, फ्रॉम अँथर टू स्टिग्मा. अँथर टू स्टिग्मा. कसं? चला एक एक्झाम्पल साठी आपण ते दाखवून बघूया म्हणजे तुम्हाला कळेल. डायग्राम ड्रॉ करूया आपण इथे कसं काय पोलिनेशन होतं. हे आपला अँथरचा पार्ट झाला आणि हा स्टिग्माचा. इथे आपण नाव देऊया आपण इथे अँथर. इथं नाव काय देऊया आपण? स्टिग्मा. कळतोय का बघा? इथं नाव काय दिलं आपण? अँथर आणि इथे स्टिग्मा. मग इथे जे पोलन ग्रेन आहेत अँथर मधले हे ट्रान्सफर कुठे होतात? आता कळलं का बघा? पोलन ग्रेन ट्रान्सफर फ्रॉम अँथर टू स्टिग्मा, त्यालाच आपण काय बोलतो? पोलिनेशन. क्लिअर झालं? आता पोलिनेशन साठी काही एजंट आहेत बघा. एजंट ऑफ पोलिनेशन स्टार्ट करूया का बघा आपण? एजंट ऑफ पोलिनेशन. आता कोणकोणते एजंट आहेत त्यांचे? हे पोलिनेशन कुणामुळे होतं? ठीक आहे. मग त्याचे 2 पार्ट पाडतो आपण. बघा, एक बायोटिक आणि एक अबायोटिक. एक कुठला आहे? बायोटिक. आणि दुसरा कुठला आहे? अबायोटिक. ठीक आहे. आता अबायोटिक मध्ये काय येणार? विंड, वॉटर. इथं ह्युमन्स, इन्सेक्ट्स. काय काय आले बघा? बायोटिक मध्ये काय काय येतं? ह्युमन आणि इन्सेक्ट. अबायोटिक मध्ये काय येतं? विंड आणि वॉटर. हे कोणाचे एजंट झाले.
आता टाइप्स ऑफ पॉलिनेशन आपण इथे बघूया. आपण थोडक्यात बघा, लक्ष द्या. काय वर्ड यूज केला मी? टाइप्स ऑफ पॉलिनेशन. त्यातला पहिलाच बघूया आपण सेल्फ पॉलिनेशन. मराठीमध्ये याला स्वयंपरागन म्हणतात, परागन वगैरे. ठीक आहे. आता इथं पॉलिनेशन इन्व्हॉल्व्स in two or more flower of same plant. इथे महत्वाचा शब्द काय होता? सेम प्लांट. हा आपल्याला महत्वाचा पाहिजे, हायलाइट करू आपण त्याला, रेटले पाहिजे तर. ठीक आहे, लक्ष. म्हणजे समजा एक झाड आहे, एका झाड 10-12 किती फुलं असू दे, पण त्याच झाडाच्या कुठल्याच एका फुलाच्या अंतरावरून जर समजा पॉलिनेशन ट्रान्सफर कुठे झाले, स्टिग्मावरती झाले, तर त्याला म्हणतो आपण सेल्फ पॉलिनेशन. दुसरा एक येतो क्रॉस पॉलिनेशन. बघा, दुसरा वर्ड काय यूज केला मी? क्रॉस पॉलिनेशन. आता क्रॉस पॉलिनेशन मध्ये काय फरक पडतो तो बघा. ठीक आहे, तिथे पॉलिनेशन इन्व्हॉल्व्स इन टू फ्लावर ऑफ डिफरंट प्लांट. कुठला येणार? डिफरंट प्लांट. काय फरक झाला इथे? काय फरक झाला बरं? इथे डिफरंट प्लांट आहे आणि इकडे सेम प्लांट आहे. कशामध्ये? सेल्फ पॉलिनेशन मध्ये सेम प्लांट येतो, क्रॉस पॉलिनेशन मध्ये डिफरंट प्लांट येतो. झाड तेच आहे, फक्त प्लांट वेगळा आहे. क्लिअर झालं? पॉलिनेशन तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झाला? पॉलिनेशनचा पाहिजे स्क्रीनशॉट तुम्ही. हॅलो स्टुडंट्स, डबल फर्टिलायझेशन. ठीक आहे, नाव वी स्टार्ट डबल फर्टिलायझेशन. चला, त्यासाठी आपण पहिले स्ट्रक्चर काढून घेऊया, म्हणजे आपल्याला कळेल. तुम्हाला हा स्ट्रक्चर तर माहिती असेलच. ठीक आहे, बरं. ह्याला नाव काय होतं आपलं? स्टिग्मा. करेक्ट आहे ना? बघा व्यवस्थित. ह्याचं नाव काय होतं? स्टाईल. आणि ह्याचं नाव काय होतं? ओव्हरी. बरोबर आहे. ह्याच्यातून काय निघते? पोलन ट्यूब. आणि इथे एक ओव्हरी असते बरोबर. ओव्हरीमध्ये असे हे दाखवूया, सॅक दाखवूया. काय दाखवूया आपण? सॅक. एम्ब्रो सॅक ज्याला आपण म्हणतो. काय म्हणतो आपण? एम्ब्रो सॅक. इथून काय निघाली? पोलन ट्यूब निघाली. काय निघाली? पोलन ट्यूब. ठीक आहे, इथे एक 2 डॉट करूया आपण. चला, दिसतंय का बघा हे 2 डॉट? हे 2 मेल गॅमेट. हा पहिला वाला 1 मेल गॅमेट, हा दुसरा वाला 2nd मेल गॅमेट. कळलं? आता एकदा का ते एम्ब्रो सॅक मध्ये आले की एम्ब्रो सॅक मध्ये 2 गोष्टी असतात. परत इथं लिहितो मी एम्ब्रो सॅक. एम्ब्रो सॅक मध्ये 2 गोष्टी आहेत. पहिली कुठली आहे? एक सेल. ठीक आहे, आणि दुसरी कोणती आहे? पोलार न्यूक्लियाय. ठीक आहे, मग हा पहिला वाला जो मेल गॅमेट आहे ना, तो एक सेल्स युनाइट होतो, दुसरा वाला पोलार न्यूक्लियस. मग बघूया आपण ते कसं काय. परत 1 मेल गॅमेट युनाइट विथ, काय वर्ड यूज केला बघा? युनाइट्स विथ. कुणाशी युनाइट होतो तो? एक सेलशी. काय कुणाशी युनाइट होतो? एक सेल. आणि काय फॉर्म करतो? झायगोट. काय फॉर्म करतो? झायगोट. मग आपण इथे वाक्य लिहू शकतो बघा, टू फॉर्म. वाक्य कसं घेणार? सेंटेन्स 1 मेल गॅमेट युनाइट्स विथ एक सेल टू फॉर्म झायगोट. आणि हा सेकंड वाला जो मेल गॅमेट आहे कुणाशी युनाइट होते बघा? पोलार न्यूक्लियस. मग इथे लिहू शकतो आपण युनाइट्स विथ. बरोबर, सेकंड मेल गॅमेट युनाइट्स विथ पोलार न्यूक्लियस टू फॉर्म व्हॉट? एंडोस्पर्म. टू फॉर्म काय बोलणार आपण? एंडोस्पर्म. इथं नाव लिहूया आपण एंडोस्पर्म. ठीक आहे, मग यालाच आपण काय म्हणतो? डबल फर्टिलायझेशन. बघा, पहिला वाला मेल गॅमेट युनाइट कुणाशी होतो? एक्सेलसी टू फॉर्म झायगोट. सेकंड वाला मेल गॅमेट युनाइट कुणाशी होतो? पोलार न्यूक्लियसशी टू फॉर्म एंडोस्पर्म. आणि त्यालाच आपण काय म्हणतो? एक प्रकारे डबल फर्टिलायझेशन. म्हणजे फ्लावर मध्ये काय होतं? डबल फर्टिलायझेशन होतं. क्लिअर झाला? स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही.